दोन्ही संघ. गोलंदाज ज्ञानेश्वर कोळी, स्ट्राईक लाईनला हेमंत बाबा, नॉन स्ट्राईकला जितू. पहिला चेंडू यावेळेस डिक्लेअर झोन आहे, एकदा मिळणार. कारण बहुतांश संघ आमने सामना झाला, मात्र मालवण आणि पांजू ही मॅच झाली नाहीये आतापर्यंत. दोन्ही टीमने बदल केलाय आपल्या एक एक संघामध्ये. सेमीफायनल मॅच आहे, पूर्ण कल्पना आहे की इथे जिंकणं किती महत्वपूर्ण आहे. एका साईडला नवघर संघ देखील वेळेवर आलाय. सेमीफायनल मॅच सुरू झाले, नवघर संघ या ठिकाणी दाखल झाला, त्याच्यामुळे नवघर संघाला देखील या मॅच कडे लक्ष देणं गरजेचं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे बॅटिंग आहे या दोन्ही संघांची. टॉस झालाय, चेंडू मात्र संपूर्ण उसळी घेतोय एवन जोडी. तीन षटकार एवन जोडीकडून 1,000 रुपये. 3 षटकार तर आज पूर्ण दिवसामध्ये लागले नाहीये. यावेळेस सिंगल मिळणार या ठिकाणी. धावा संख्या झाल्या ती म्हणजेच 2. खरं कालचा दिवस मला वाटतं फक्त 3 षटकार, 4 षटकार कालच्या दिवसामध्ये, आणि आजच्या दिवसामध्ये फक्त 3 षटकार लागले. आणि ते एवन जोडीकडून 3 षटकार 1,000 पारितोषिक आले. कसे 3 षटकार मारा, मात्र कठीण आहे या मैदानावर 3 षटकार मारणे म्हणजे. सर्वात कमी षटकार लागणारं ठिकाण हेच आहे, दहिसरचं हे मैदान. ऑन साईडला जोरदार फटका खेळायचा होता, एक धाव झाले. मागे आहे रुपेश कोळी, चेंडूला स्टॉप करतोय, सिंगल मिळणार. धावा संख्या झाली 3. तसेच चेतन भोईर यांच्याकडे देखील एवन जोडीकडून देखील पुन्हा एकदा पारितोषिक, प्रत्येक षटकार 500 रुपये ऑन द टीम साठी आले. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात पाहत असतील ही स्पर्धा, यात काही शंका नाहीये. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू टॉस झालाय, अगदी समोरून चेंडू उडला होता. वेगवान गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर कोळी, इथे देखील सिंगल मिळणार. काय स्ट्रॅटर्जी आहे बघा मालवणी संघ. ज्या मालवणी संघाचा मी खास करून उल्लेख केला होता की या ठिकाणी ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत, कांदरपाडा स्पर्धा असू द्या, दहिसर स्पर्धा असू द्या, या ठिकाणी सर्वात जास्त वेळा चॅम्पियन जर कुठला संघ झाला असेल तर तो मालवणी संघ आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेंज, सिंगल मिळणार. खूप चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर कोळी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिला षटक संपले, धावा फलकावर आल्या आहेत त्या 5. मालवणी वर्सेस पांजू या स्पर्धेतील आपण दुसरी सेमीफायनल मॅच पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. इथून मालवणी संघ जर जिंकतोय नक्कीच आणखीन एक पुन्हा तोच इतिहास पाहायला मिळेल. आणि तो पांडू संघ जिंकतो. आतापर्यंत पांडू संघाने नंबर 3चं पारितोषिक या दहिसरच्या मैदानावर पटकावले, मात्र जवळपास अंतिम फेरी पांडू संघाने आतापर्यंत गाठली नाही या मैदानावर. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, एकदा या ठिकाणी पूर्ण झालाय. डबलचा कॉल दिला जातोय. इथे काय घडेल काय घडेल कशा प्रकारे बघा, इथे मात्र क्रीज सुटले गेले. काही आवश्यकता नव्हती, सगळं काही सोडीत सुरू असताना मात्र त्या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, जिद्दू बाद झालाय. पहिला धक्का पांढरू संघाला दिला जातोय रनआउटच्या स्वरूपात. हो नक्कीच थोडासा बाहेर केला होता एसटीच्या अगदी बरोबर, तो स्टंपच्या भागातून थ्रो केला होता. ओव्हर थ्रो थोडाफार झाला होता, मात्र चांगलं शेड्यूलला गॅदर केले गेले यष्टीरक्षक हरेश्वर पाटील यांच्याकडून. महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी मिळवले. धावा झाले 6. प्रमोद भोईर आज चांगली कामगिरी या खेळाडूने केले. संपूर्ण दिवसभरात चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रमोद भोईर यांनी केली आहे. जवळपास खऱ्या अर्थाने 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा विजेता होता. मात्र मागची मॅच नो टोटल मॅच आपण पाहिली आणि नितीन पाटील ज्यानं खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली नितीन पाटील यांची, त्या कारणाचा आपण त्याला ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला होता. चेंडू येत आहे, संजय मंडळ शिवा येते जेलच्या खाली. आणखीन एक विकेट आउट, आणखीन एक विकेट पांडू संघाला. प्रमोद भोईर देखील या ठिकाणी 0वर बाद आउट.
प्रेमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये नारंगीच्या मैदानावर पहिली स्पर्धा खेळताना आपल्यातून बॅटिंग केली होती या खेळाडूने आणि या खेळाडूच्या जोरावरच जवळपास अंतिम फेरी गाठली होती पांडू टीमनं. तोच प्रेमनाथ पाटील होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मिलिंद वैदी शॉट बॉल आहे. यावेळेस स्क्वेअर स्टोक खेळ आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला डीपला. एक धाव झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि या ठिकाणी या दोन धावा होतील का? हेमंत बाबा डेंजर झोन मध्ये नॉन गेला रनआउटच्या स्वरूपात पांडू टीमची हेमंत बाबा या ठिकाणी बाद होत आहेत. सिंगल इथे मिळणार धावा झाल्यात त्यामध्ये धावा झाल्यात त्या 7. डिबॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरिराम भोईर. मागची मॅच खूप चांगली बॅटिंग केली होती हरिरामनं. सिंगल डबल चांगल्या प्रकारे खेळला होता. बघा जर आपण विचार केला फक्त 15 धावांचं टार्गेट आर के मुरवा टीमनं दिलं होतं पांडू टीमला तर देखील त्या 15 धावा करताना अगदी नाकी न आलं होतं असं म्हणायला काही वाबी ठरणार नाहीये. त्यामध्ये हरिराम भोईर खूप चांगली बॅटिंग केली होती. ऑन साईडला यावेळेस जोरदार फटके आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केल्या. बघा चेंडूला फील्ड केला गेला मिलन कोळीकडून. फक्त सिंगल मिळणार. या सिंगलला धावसंख्या झाली ती 8. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मालवणी वर्सेस पांडू. कसं आपण पाहिलं होतं 61 टीम जवळपास मला वाटतं 28 धावा फक्त या टीमनं बनवल्या होत्या आणि त्या धावा मालवणी टीमनं अगदी इझिली पूर्ण केल्या होत्या. ते टोटल इथे नक्कीच त्या दृष्टिकोनातून एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच म्हणतो की 30-35 धावा या मैदानावर खूप महत्वपूर्ण असतील. मात्र मालवणी संघाला विचार केला नाही आम्हाला जवळपास 20-25 धावसंख्येवर पांडू टीमला थांबवायचं आहे. यावेळेस नक्कीच लाईन खराब. आउटसाइड ऑफ स्टंप वाईटचा इशारा देत पंच महेंद्र शिंदे सरांकडून येतोय. धावा झाल्यात 9. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. ऑफ साईडला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 2 षटकांमध्ये फलकावर धावा लावल्यात पांडू टीमनं. 2 बाद 3 बाद 10 धावा आणि जे अपेक्षित म्हणजे जेणेकरून बघा मालवणी संघ आहे कागदोपत्री हा संघ भरपूर स्ट्रॉंग आहे आणि आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये जो परफॉर्मन्स आपण या टीमचा पाहिलाय त्यानुसार जो उल्लेख केला होता 25-30 कमीत कमी 30 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा जर पांडू टीम करून आल्या तर नक्कीच एक चांगली मॅच तुषार या ठिकाणी बनू शकेल. त्यासाठी एखाद्या खेळाडूला आपले हात खोलावे लागतील आणि या मैदानावर हात खोलणं म्हणजे थोडाफार धोका आहे. मोठे फटके सहजासहजी इथे क्लिअर होत नाहीयेत. त्याच्यामुळे तो देखील एक आपण धोका आजपर्यंत या संपूर्ण 2 दिवसामध्ये पाहिलाय. कुठल्या दृष्टिकोनातून क्रिकेट पांडू टीम खेळणार आहे बघा पाहण्यासोबत कदाचित एखादा काळमंत्र देखील गेला असेल यात काही शंका नाहीये. संजय भंडारी शिवा येतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. 12 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. काय टार्गेट मालवणी टीम समोर उभं करणार पांडू. ऑफ साईडला फटका अतिशय सुंदर आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केला. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय मात्र तोड बाद झालं या ठिकाणी. इथे हरिराम भोईर या ठिकाणी बाद झाले.
त्या ठिकाणी आरामात झाला असता. 2 धावा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि तिथे देखील आपण जर पाहिलं तर आणखी एक विकेट गमावल्या पांडू टीमनं. मिस्टर हरिराम भोईर या ठिकाणी बाद झाले. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 11. षटक सुरू आहे तिसरं. सुहास मध्ये टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संजय भंडारी स्विंगचा सुलतान ज्याला म्हटलं होतं तो गोलंदाज मालवणी टीमचा. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत प्रेमनाथ पाटील. चार ओव्हरची मॅच आहे. यावेळेस उंची जास्त गाठली आहे आणि ते बघा काय घडलंय. हा झेल कदाचित होऊ शकला असता मात्र झाडाच्या अगदी मधून तो चेंडू पडला. षटकार होऊ शकलो असतो मात्र 4 धावा आहेत. झाडाला केवळ स्पर्श केला नाहीये. जर केला असता तर षटकार असता. चिंचा पडल्या का तिकडे? नाही पडल्या ना. निरन चिंचा पडल्या का? नाही पडल्या. 4 धावा. धावा झाल्यात 15. खूप चांगला फटका प्रेमनाथ. या खेळाडूवर विश्वास आहे. एक चांगली इनिंग या खेळाडूने खेळायला हवी. हा प्रयत्न सुरू आहे मात्र एकाच साईडला नक्कीच मालवणी संघ देखील. या चौकारानंतर लगेच चर्चा. आणि इथे बघा धावा थांबवायचे. आतापर्यंत 2 पडाव पार केलेत. हा देखील पडाव आपल्याला पार करायचा आहे. ग्रँड फिनाले मॅच खेळायची आहे. आतापर्यंत नक्कीच या मैदानावरच्या आतापर्यंत जो इतिहास आहे कागदोपत्री आपण स्ट्रॉंग आहोत हे पुन्हा एकदा दाखवायचं सिद्ध करायचं आहे मालवणी टीमला. स्विंग झालाय, टर्न झालाय. यावेळी देखील लेग ब्रेक बाहेरचा इशारा पंचांकडून. बोलू नका सुहास पाटील तुम्ही. धावा 16 16. यावेळेस देखील आणखीन चांगला चेंडू पाहायला मिळत नाहीये. वाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 17. षटक क्रमांक 3. आता पुढे नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये पांडू टीमला आपण पाहतोय. जे कुठेतरी 6चा करंट रन रेट पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. कोळवा टापाचा चेंडू होता खोदून काढलाय. 1 धाव इथे मिळणार. मिलन कोळ्या त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड झालंय आणि या मिसफील्डचा फायदा या ठिकाणी त्वरित उचलला जातो. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या झाल्या ती 19. बघा थोडीशी धावा संख्या मंदावली होती. पहिले षटक फक्त 5 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तर 5 धावेचा तळ होता. म्हणजे 12 मध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त 10 धावा. इथे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत संजय भंडारी या जवळजवळ 9 धावा खर्च करतोय. 19 धावा फळकावर पाणजू टीमच्या. हो चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस हाताळला गेला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिसफील्ड झालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्वतःला सांभाळून लॉन्स्ट्राइक गेला. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी दिला गेलाय. सिंगल मिळणार. धावा झालेत 20. धावा 20 झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत संजय भंडारी यांच्या षटकातील. मालवणी वर्सेस 1 बॉल आहे. 2 बॉल आहेत सर. 2 चेंडू वाईट टाकले सर. 2 बॉल आहेत. स्कोर दोन्ही स्कोर सांगता 2 बॉल आहेत. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू. बाईचा इशारा वंडी असेल. अगदी चेंडू खाली बसलाय. बीट केले सुहासला. बीट केले यष्टी रक्षक हरेश पाटलांना या चेंडूनं. खूप चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी संजय भंडारी. वेल डन. 21 धावा झाल्यात फळकावर. 21. 1 चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील.
यावेळेस डाऊन द लेग संजय भंडारी यांना नेमकं आज झाले काय. वन ऑफ द बेस्ट बॉलर मालवणी टीम, मात्र आज तोच गोलंदाज या ठिकाणी लय मात्र आपली गमावतोय. आणखीन एक खराब चेंडू, +1, धावा मिळतील 2, धावा झाल्या त्या 23. मॅचची एज आणि यावेळेस चेंडू आदळला गेला यस्तीवर, प्ले डाऊन. महत्वपूर्ण विकेट सुहास पाटील या ठिकाणी बाद होते शेवटच्या क्षणी. संजय 23 धावा झालेत, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. वळूया आपण अतिथी कक्षाच्या दिशेनं. चेंडू आदळला गेला यस्तीवर, प्ले डाऊन. संपूर्ण बंगाली समाज हे या ठिकाणी आलेलं आहे. साहिल शेख, आज आपण जी स्पर्धा या ठिकाणी खेळतोय आणि त्या स्पर्धेसाठी 2 दिवस आपण नक्कीच स्वादिष्ट जेवण जेवलो. आता जेवणासाठी जे काही वस्तू लागत आहेत त्या संपूर्ण वस्तू बंगाली समाजाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू साहिल शेखजी, धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. असंच सहकार्य अपेक्षित असेल आणि पुन्हा एकदा थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आहेत. राजन नाईक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा संख्या 23 आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये जवळजवळ 7 धावा, 30 पर्यंत पांडू संघ पोहोचू शकेल. एक चांगली फाईट पांडू संघ देऊ शकेल. मात्र मालवणी संघाचा विचार असेल, मालवणी संघाचा हाच विचार असेल की हे षटक जेणेकरून संजय भंडारे यांचं नंबर 3चं षटक, तब्बल धावा 13 देऊन गेले. या ठिकाणी आम्हाला त्या 13 धावा कौरप करायचे आहेत. धर्मेंद्र कोळी यांचं षटक चांगल्या प्रकारे हाताळायचं आहे, हा प्रयत्न असेल मालवणी टीमचा. प्रेमनाथ स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आहे, फटका बसलाय. चेंडू हवेत, हरेश पाटील आहेत आणि कॅच ड्रॉप. प्रेमनाथ पाटील सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी संधी दिली आहे. खूप मोठा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला G40+ क्रिकेट मध्ये बॅटिंग प्रेमनाथ करतोय, त्यामुळे हा कॅच मालवणी टीम साठी खूप महत्वपूर्ण होता. प्रेमनाथला संधी मिळते पुन्हा खेळण्याची. सिंगल या ठिकाणी मिळणार. धर्मेंद्र कोळीने खऱ्या अर्थात ती संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावा 24 झालेत. राजेंद्र नाईक, राजन नाईक एका साईडला आपण विरार विधानसभेचे आमदार देखील आहेत. राजन नाईक मात्र हे आमदार नाही आहेत, पांडूचे खेळाडू आहेत. टॉस झालाय. चला पंच, आपण निर्णय जाहीर करायचा आहे. व्हाईट बॉल. सगळा वेळ आपल्याकडे कमी आहे. जो काही निर्णय आपण बघा, आयोजक म्हणतायत पंच लवकर आपण निर्णय द्यावा आणि तो जो काही निर्णय तुमचा असेल तो आयोजक मान्य करतायत. कारण वेळ आपल्याकडे अंतिम फेरीचा सामना खेळवायचा तुम्ही. चला व्हाईट बॉल आहे. मॅच स्टार्ट करा. 24 धावा आलेले आहेत.
25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा आलेल्या आहेत. चला मॅच सुरू करा विनंती करतोय. धावसंख्या झाली 25. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार धर्मेंद्र कोळी. यावेळेस ऑन साइडला मात्र डिक्लेरेशन झोन आहे. एकदा धावसंख्या 26 झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चोवीस चेंडूंचा खेळ मित्रांनो. 4 ओव्हरची मॅच, सेमीफायनल मॅच. अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेची 7वी स्पर्धा गावदेवी दहिसर मास्टर्स क्रिकेट. यावेळेस शॉट बॉल मिस. खास करून यष्टी रक्षकाने देखील आणि बॅटरने देखील बाईचा इशारा होते. वनडे असेल एकदा या ठिकाणी धावा झाले 27. 27 वापसी. मालवणी टीमनं वापसी केली इतकंच म्हणणार. कारण संजय भंडारीचं षटक तब्बल 13 धावा आणि तो वापसी करणं गरजेचं होतं. फुल टॉस आहे. क्रिकेट झोन. यावेळेस देखील फक्त सिंगल, एक धाव. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधील. 28 धावा फलकावर आल्या आहेत. यावेळेस मिस केलाय चेंडू. साई चेंडू जर पहिला प्रेमनाथ पाटील अगदी नॉन स्ट्राईक एंडवर आणि ही कुठेतरी मालवणी टीमसाठी जमेची बाजू बनलाय. एकदा संधी दिली होती, कॅच ड्रॉप झाला होता प्रेमनाथ पाटीलचा. त्यानंतर प्रेमनाथला स्ट्राईक वर येणं पांढऱ्या टीमसाठी गरजेचं होतं. मोठा खेळाडू आहे, मोठे फटके त्यांनी मारले आतापर्यंत 40 प्लस क्रिकेट मध्ये. मात्र या ठिकाणी नक्कीच प्रेमनाथ पाटील नॉन स्ट्राईक केलं. स्टंप जरा व्यवस्थित करा. स्टंप व्यवस्थित करा. अरे अगदी प्रेमनाथ पाटील नॉन स्ट्राईक एंडवर कुठेतरी सिंगल काढून प्रेमनाथला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. या काही नक्कीच घडामोडी घडल्या त्या ठिकाणी मांडव टीम कडे. मात्र ही जमायची बाजू आहे. मालवणी टीम साठी जमायची बाजू आहे. जरी कॅच ड्रॉप झाला हरेश कडून, मात्र कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला त्या बॅटरला ठेवलं गेले. 28 धावा झाल्या आहेत. यावेळेस उसळी जास्त घेतोय. नो बॉल. चला गेम स्टार्ट करा. चला राजू नाईक, आपण बॅटिंग स्टार्ट करूया. स्कोर किती? एक धाव आहे. 29 धावा झाल्यात. यावेळेस फटका अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. मागे फील्डर आहे त्या ठिकाणी. कोण घेणार कॅच? प्रमोद कोळी झेलच्या खाली आले आणि या शेवटच्या चेंडूवर विकेट गमावले पांडू संघाने. 29 धावसंख्येवर पांडू संघ थांबलाय. 30 धावा विजयासाठी मालवण.
जेवणाचं काउंटर बंद झालेलं आहे. कोणी जेवणाला जाऊ नका. आता पाणी घासायला घेतलेली आहे. धन्यवाद. जेवणाचं काउंटर बंद झालेलं आहे. चहाचंही काउंटर बंद झालेलं आहे. जगदीश भाऊ आता कुठे? नाद्रेसला की शनकाईमध्ये? नाद्रेसला की शनकाईमध्ये? तुमचे जुने सगळे काढतो मी आता. थांबा जरा. हॅलो, चंद्रपाडा संघ तुमच्या मनापासून आभार. खरोखर जर का शेजारच्या गावावरती प्रेम असं होतं असं आणि आमचे मित्र जे आहेत, धन्यवाद तुमचं खरोखर मनापासून आभार. जे काही तुम्ही आज पुण्य केलेलं आहे त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून आभार. ज्या कोणाच्या थ्रू आलेला त्याबद्दल तुमचं खरोखर जेवणासारखं अन्नदान नाहीच आहे. धन्यवाद तुमचं मनापासून आभार. धन्यवाद महाराज. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सांज वेळ आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच क्रिकेटची ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. मात्र या मास्टर क्रिकेटने एक गोष्ट शिकवली आहे आणि कदाचित त्याचे क्लासेस कुठेही नाही आहेत. या एकूणच गोष्टीचे क्लासेस फक्त मैदानामध्ये. चला, विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 30 धावांचा. 24 चेंडू 30 चा खेळ आहे. आघाडीची जोडी बघा, दोघांच्या टी शर्ट बघा. अगदी हे मैदान त्यांनी गाजवले दाखवण्याची निश्चितच ती निशाणी आहे. हरीश आणि एका बाजूला आहेत धर्मेंद्र कोळी. गोलंदाजी मार्कवर असेल भरत शिंदे. चला, टीम नवघर आली का? रेडी राहा. यानंतर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच या श्री गावदेवी दहिसर मास्टर क्रिकेट मधील मालवणी संघासाठी एक पारितोषिक आलंय. लागोपाठ 2 षटकार मारा किंवा लागोपाठ 2 चौकार मारा. राजू शिंदे पेनकर पाड्याचे त्यांच्या वतीने मिळतील 1000 रुपये. तर षटकार चौकार लांबची गोष्ट आहे. भरत शिंदे एक वेगळा प्रयत्न केला. कदाचित त्यांनी वॉर्न करण्याचा प्रयत्न केलाय. आज सगळं काही घडणार. ओ, मागून बाद झालेत. अगदी आपण बघतोय डावी यष्टी सोडली होती आणि डावी यष्टी उद्ध्वस्त केलंय. भरत शिंदेच्या नावावर ही विकेट आणि धर्मेंद्र कोळी यांना पॅव्हलियनचा रस्ता. पहिली विकेट अगदी पहिल्या अधिकृत चेंडूवर. काय स्टार्ट भरत शिंदेचा, काय स्टार्ट हिम पांजूचा. कालपासून एकूणच या मैदानावर क्रिकेट नाही तर युद्ध सुरू आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि कधी कधी युद्ध परवडलं. मात्र हे क्रिकेट केमिकल लोचा करणार आहे. तुम्ही विचार कराल तर तसं होणार नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा विचार न कराल तर तसंही घडेल. म्हणजेच काय तर केमिकल लोचा. हे प्रकारचं क्रिकेट खेळायचं असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे. कुणी येऊन डायरेक्टली फॉर्म भरू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला 35 वर्षाचं व्हावं लागतं. त्यासाठी तुम्हाला 40 वर्षाचं व्हावं लागतं. डोंट वेस्ट टाइम. नवीन बॅटर महेश कोळे मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसऱ्या चेंडूवर आला. याचं कारण पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. मोठी विकेट आली आहे. अफलातून खेळ, अनाकलनीय खेळ. यावेळेला बघा अगदी
अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू मारून धाव घेण्याचा प्रयत्न. मालवणी टीम 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद. माझे म्हटलं की हा खेळ थोडासा अनाकलनीय आहे. मला ते गाणं आता आठवायला लागलंय. खेळ कुणाला दैवाचा कळला आणि इकडे कोणाला तो कळत नाहीये की 40+ मास्टर क्रिकेट काय आहे. अगदी सगळ्यात दबावात कोण असतील तर ते पंच असतात. प्रमोद कोळी तिसऱ्या चेंडूवर आपण बघतोय मैदानात रेड घटना असते ही, कारण 45+ चे आपले जे नियम आहेत आपल्या या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे, त्या नियमानुसार आपण बघतो 50चा खेळाडू आधी खेळतो, त्यानंतर 45चा, पुन्हा एकदा 45चा आणि त्यानंतर 40च्या खेळाडूंना संधी मिळते. मात्र इथे अगदी तिसऱ्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या नंबरचा क्रमांकाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल थँक्स टू भरत शिंदे. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवली त्रिफळाची, त्यानंतर रनआउट. नाव हरीश ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने चेंडूला फक्त ग्लान्स केलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या मागे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. रॉंग एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो. मात्र कदाचित इथे आपण बघतोय हरराम यांना प्रमोद यांना बाद करायचंय. प्रमोदच्या विकेट आहे आणि प्रमोदच्या मागे बरीच जण असतात, मात्र तो लवकर मिळत नाही कारण त्याची ट्रेन एक वेगळी आहे. मजा येणार आहे या मॅचला. 30 धावा झालेत, मात्र त्यासाठी 3 चेंडू खर्च झालेत. 24 धावांचा खेळ. खाली राहिला चेंडू. हेमंत बाबा यांच्या मधून चेंडू फरार. डी झोन. एक धाव. एक धाव इम्पॉर्टंट आहे या विकेट मध्ये. मला कांदरपडा टीमला विचारायला लागेल की ही विकेट ज्यावेळेला तुम्ही बनवली असेल त्यावेळेला कोणतं सिमेंट किंवा कोणतं असं काही नाही ते तुम्ही वापरलंय, आणि मला हे सांगा की रात्री मंत्र कोणी मारलाय. हो, गुड शॉट आहे. चांगला फटका आहे. इथे हा झेल नाहीये, मात्र धावा मिळतील. 2 धावा कंप्लीट झालेत. 2च धावा. किंवा या विकेटवरची जी भूताटकी आहे आणि इथे कोणी काही दशक्रिया वगैरे करतं का, अशा देखील प्रश्न विचारावे लागतील. भरत शिंदे पुन्हा एकदा असाच्या. शॉर्ट बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय हरीश यांनी. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद यांचं. गुड फिल्डिंग. एकच धाव. एकच धाव इथे मिळणार आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 बाद 6. या मॅच मध्ये पांजूर टीम निश्चितच चांगली कामगिरी करतोय. आता इक्वेशन काय आहे, शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे 24 धावा, म्हणजे सरासरी तुषार अजूनही बघितली तर 8 धावांची आहे. मला वाटतं थोडीशी इंजरी दिसतीये. नाही, इज ऑल राईट. फायटर खेळाडू आहे तो, अगदी फायटर खेळाडू आहे. प्रमोद कोळी, त्याला स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट सुद्धा म्हटलं जायचं, आणि आजही तो आहे नो डाऊट, कारण त्याचं यंग क्रिकेट भरपूर एन्जॉय केलंय आम्ही. आता दुसऱ्या बाजूला हरेश्वर स्टायलिश खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय, तो म्हणजे नितीन. शायनमन गोलंदाज आहेत, पाहूया कशी गोलंदाजी करतील. वॉटर ब्रेक. मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकांना थोडीशी अजून चांगली चमकदार कामगिरी करावी लागेल. चांगला चेंडू होता, मात्र एक धाव देऊन जातोय. एक धाव इम्पॉर्टंट. एक धावेसाठी झगडावं लागतंय, आणि हेच ते मैदान आहे. इथे जिंकण्याची एक वेगळी मजा असते. ऑल थँक्स टू श्री गावदेवी दहिसर मास्टर.
यावेळेला विथ द ब्रेक अगदी हाफ वॉली करून चेंडूला अगदी कव्हर पॉइंट मध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होणार आहे. थोडस फंबल झालंय आणि या 2 धावा कंप्लीट. प्रमोद कोळी, जशी परिस्थिती तसे त्याच गोष्टीसाठी तो ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा काचट येत आहे, बऱ्याचदा पुन्हा एकदा उन्हे येत आहेत. लपंडाव सुरू आहे. या मालिकेत देखील अनेक लपंडाव आपल्याला पाहायला मिळालेत. बरेच मातब्बर संघांना पराभूत व्हावं लागलंय या मालिकेत. पुन्हा एकदा अगदी अगदी प्रीमिएटेड फटका होता की हलक्या हातानं ऑन साइडला चेंडू टर्न करेन, त्यानंतर 2 धावा घेईन हा प्लॅन होता. मात्र प्लॅन फसलाय. याचं कारण चेंडूला असलेली फ्लाईट आणि एक जबरदस्त टर्न. मात्र विथ द ब्रेक या गोष्टी कराव्या लागतील. चांगलं कॉन्टेस्ट. नितीन वर्सेस प्रमोद कोळी. टर्न बघा अडवले, धाव अडवली आहे. इथे कदाचित धोका होऊ शकेल. फलंदाज धावची झालाय किंवा काय नाहीये. बॉल वाईड आहे. मात्र फलंदाज इथे धावचीच्या रूपाने बाद होतोय. हरेश, गरज नव्हती या धावसंख्येची, कारण अडवला होता इथे. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण झालं जितूचं. मात्र इथे हरेश बाद होत आहेत. नवीन बॅटर मिलन कोळी. व्हाईट बॉल आहे नो डाऊट. संघाची धावसंख्या 1 ने वाढले. 10 धावा झालेत, म्हणजे अजूनही 20 करायची आहेत. ओव्हरऑल चेंडूचा विचार करूया. 15 चेंडू 20 धावा. पुन्हा होता, मात्र शेवटपर्यंत वाढ पहिली चेंडूची आणि नंतर कव्हरेज मध्ये ढकललाय. थोडस फंबल झालं राजन नाईकडून. ही धाव एक्झॅक्टली आपण बघतोय पूर्ण झाले. याचं कारण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हे 2 तरुण तडफदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम मालवणीचे, मालवणी एक्सप्रेस ज्यांना म्हटलं जातं. अगदी राजन नाईकडून थोडीस फंबल, थोडीशी चूक आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. मात्र अजून थोडीशी सुरक्षित कामगिरी करावी लागेल या दोन्ही बॅटरना. कारण असं म्हणतात बऱ्याचदा कुंपणच शेत खात. याचं कारण बऱ्याचदा आपल्याच चुकीने आपण बाद होत असतो आणि त्यामुळे कदाचित इथे अजून लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल. धावसंख्या झाली 12. 18 रिक्वायर्ड रन्स टू विन. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललाय. कोणताही क्षेत्ररक्षक आपण बघतोय इथे नाहीये. इथे दुसरी धाव मिळणार नाहीये. थ्रो वर थ्रो केलंय. बॅकअप चांगला आहे बरंच. मात्र एकच धाव. अक्षयची चांगली कामगिरी. अगदी डीप मधून आलेले. 13 धावा. काय कॉन्टेस्ट आहे, काय कॉन्टेस्ट आहे. यंदाचा पांडू संघ का वेगळा, त्यालाही कारण आहेत. अनेक चांगले चांगले खेळाडू आपण बघतोय आतमध्ये आलेत. अनेक जे खेळाडू जे टाइमपास करायला यायचे ते बाहेर आहेत, म्हणजे भारत. त्याला आता रिटायर करूया आपण, इकडेच ठेवू त्याला. कारण यंदाचा हंगाम चांगला ठरतोय त्यांच्यासाठी, त्यामुळे कॉन्टेस्ट वाढलाय. पाहूया नितीनचा पुढचा चेंडू कसा असेल. एवढा मिलन सामोरा जाणार आहे, कारण मिलन आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. त्यामुळे तो कसा सामोरा जातोय हे देखील पाहणं रंजक ठरेल. कॉन्टेस्ट चांगला आहे. मिलन कोळी वर्सेस नितीन. वेल बोल तितकाच अगदी शेवटपर्यंत वाढ बघितली. थोडस फंबल. इथे दुसरी धाव होणार का, नाही होणार. चांगला बॅकअप दिलाय. एकच धाव. अगदी कॉन्टेस्ट बघा. बरं त्यांनी जी डाईव्ह मारली ती देखील अप्रतिम होती. मात्र इथे षटकार चौकार काय बसणार नाहीयेत मित्रा राजू. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. अजूनही करायचे 16 धावा. षटक 14 धावा झाले. 16ची गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 12 बॉल 16 धावांची गरज आहे.
आता राजू शिंदे जे आमचे पेनकर पडायचे आहेत मालवणी संघावर सध्या फिदा आहेत आणि त्यांनी सांगितलं जर मालवणी संघातील खेळाडूंनी षटकार जरी मारला ना तरी सुद्धा माझ्याकडून 500 रुपये. डबलला नाही पहिल्या डायरेक्ट रन आउट झाला तो नॉनस्ट्राईकला. यावेळेला इथे मात्र यष्टीरक्षकामार्फत चूक झाले. लेट सी अंपायर डिसिजन वाईट +1 2 धावा इथे गणल्या जातील. हा चेंडू खराब होता मात्र यष्टीरक्षण सुद्धा खराब झाले. या 2 धावा इम्पॉर्टंट होत्या त्या 2 धावा टीम मालवणीला मिळालेत. धाव संख्या आता 16 झाली आहे. आता 12 चेंडू 14 धावाची गरज. बचेंगे तो और भी लढेंगे कदाचित हीच एक उक्ती आहे या मॅच मध्ये आणि भरपूर कठीण आहे इथे खेळणं. वाटतं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. एकदा या मैदानात अगदी हा डाऊन द लेग जाणारा चेंडू होता ढकलून दिलाय स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. हो ना सुरू आहे. रनिंग बघा या 2 धावा अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मालवणी संघ विजयासाठी झगडतोय ना पण त्याच्या मागे जबरदस्त मेहनत आहे. आज ट्रॉफी त्यांना कदाचित डेडिकेट करायची आहे आणि आज बाबूभाई सुद्धा आलेत त्यामुळे बाबूभाईला मोठी ट्रॉफी द्यायची आहे म्हणून ही मेहनत आहे. क्या बात आहे. काय माहित हा माणूस पटकन लंडनला जायचा. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. 12 ची गरज आहे आता. चेंडू शिल्लक आहेत 11. मजा आहे या मॅचची. सेमीफायनल मॅच आहे. अंतिम सामन्यात कोण. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. गुड क्रिकेट. पहिली धाव वेगानं. दुसरी धाव देखील नाही. हो ना सुरू होता. काय दबाव आहे काय प्रेशर आहे या मॅचले ना. खरोखरच ज्यांना बीपीचा त्रास आहे गोळी घेतली असेल तर बरं आहे. मॅच तापली आहे. मला वाटतं या तापलेल्या मॅचच्या दरम्यान गरम चहा आला तर बरं होईल. काय परशु आता झगडतायत खेळाडू झगडतायत एक धावेसाठी. पांडू संघ देखील झगडतोय. मालवणी संघ देखील झगडतोय. विजय हवा आहे. दोन्ही संघांना विजय हवा आहे कारण तिसऱ्यावर कोणाला समाधानी नाही राहायचे. ओ पॅडल स्विप इझी रन फॉर प्रमोद कोहली. चेंडू मागे गेलाय. आहे बॉल आलाय. धाव संख्या आपण बघूया. झाले एक्झॅक्टली 20. 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू 10 धावा. कधी अशा प्रकारचे सामने निश्चितच वेगळे ठरतात. याचं कारण लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच चांगल्या असतात कुठल्याही प्रकारच्या मैदानामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर असा इतिहास आहे त्यामुळे कदाचित थोडासा वेळेकडे देखील लक्ष घाला. अक्षयनं बघितलं की बरेच लांब क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे जवळ आणायला पाहिजे त्यामुळे स्वतः आला तो. 35+ मला वाटतं खेळाडू आहे मात्र एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे टीमचा. यावेळेला जागा बनवली आहे. धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 धावा कंप्लीट झालेत. थ्रो चांगला आहे मात्र या 2 कंप्लीट. बरं जर आता त्याच्या वरून चेंडू गेला असता तर मला वाटतं त्या 2 धावा होत्या मात्र इथेही 2 धावा आल्या. धाव संख्या 22 आणि अजूनही 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. मालवणीचे 2 हे वीर लढतायत. मालवणी कोळीवाड्याचे हे कोळी. हो यावेळेला एक्झॅक्टली कुठे लागलाय. अगदी दांड्याला चेंडू लागलाय. अगोदरच खेळले होते. एक धाव इथेही मिळतीये.
रन बॉल विजयासाठी पाहिजेत. मालवणीचे कोळी पांडूचे आगरी लढतायत आणि आगरी कोळी स्पर्धा आहे. कारण विकेटचा आधार जर बघितला तर इथे बऱ्याच विकेट गेल्या होत्या. 6 गडी बाद झाले होते टीम पांडूचे, 3 गडी बाद झाले ते म्हणजे टीम मालवणीचे. त्यामुळे विकेटचा आधार आहे. 7 मध्ये 7 पाहिजेत. वेल प्लेड, वेल प्लेड. ही कहाणी आहे या मॅचची. सेन्सिबल क्रिकेट. आता 6 मध्ये करायचे 6, 5 केल्या तरी टीम मालवणी विजयी असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अगदी स्मशानभूमीच्या मागे नवगर संघ रिलॅक्स होतोय, वॉर्मअप करतोय बाळा, म्हणजे काही टेन्शन नाहीये. आणि मला माहिती मिळाली की नवगर संघानं मोठी ट्रॉफी नेण्यासाठी टेम्पो मागवलाय. अगदी जल्लोष असणार आहे, अगदी जल्लोष असणार आहे. आणि मला पण ही देखील माहिती मिळाली की 5 वर्षानंतर ते फायनल आहेत. चांगली गोष्ट आहे. मात्र 3ऱ्या क्रमांकाची पारितोषिक बरीच आहे त्यांच्याकडे. आणि आज गणेश दादा आज खुश असणार आहेत. त्यामुळे सटासट दाढी वगैरे करून आलेत ते. चला 6 मध्ये करायचे 6, 5 केल्या तरी मालवणी विन. मात्र गोलंदाजी मार्कवर टीमचा कॅप्टन सुहास. जबाबदारी आहे आणि जबाबदारी स्वीकारली सुहासनं. मात्र क्षेत्ररक्षण इथे एक गोष्ट आहे तुषार किंवा भारत, इथे चूक जो संघ करेल तो पराभूत होईल. सिंपल आहे. कारण हीच एक खेळाची भाषा असते. कमीत कमी चुका करा किंवा चुका करूच नका तर तुमचे विजयाचे पर्सेंटेज वाढतात. सुहास आलाय. पहिला चेंडू काय लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षण बघा हरिराम. सुपर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. एकच धाव. शॉट अफलातून होता नो डाऊट. अगदी मेरिटवर खेळले होते ते म्हणजे मिळल कोळी. मात्र एक धाव इथे पूर्ण होतीये. फाईट विन. 4 धावा केल्या तरी सुद्धा मालवणी संघ विजयी आहे. प्रत्येक बॉल नंतर हे इक्वेशन मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण ही सेमीफायनल मॅच आहे आणि सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये आम्हाला जायचंय हे दोन्ही संघ सांगतायत. गुड शॉट. मात्र इथे धाव पूर्ण होणार आहे. अफलातून क्रिकेट. प्रमोद कोळी आणि मिळन कोळीची जेव्हा जेव्हा जोडी जमले तेव्हा तेव्हा मालवणी संघ निश्चिंत असतो. काही टेन्शन नाहीये. तर मालवणीचा एक खेळाडू आज नाराज आहे. सकाळपासून फक्त एकच चेंडू त्याच्याकडे गेलाय, जितेश कोळी. त्यामुळे त्याला त्याची जागा आता चेंज करावी लागेल. सॉरी रुपेश कोळी. बघा थोडस वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आहे. अजून एक खेळाडू आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. हलक्यात नाही, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तिथे अजूनही मिळणार आहे. गुड क्रिकेट बाय मालवणी. या दोघांना पूर्ण कल्पना आहे की कोणत्या पद्धतीचं क्रिकेट खेळायचंय. 3 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. 2 केला तरी मालवणी विन आहे. या सामन्यावर पूर्णपणे कंट्रोल. 3 मध्ये 3, 2 केला तरी विन आहे. काय करू शकतो अजून पांडू संघ, काय करू शकतो याचा विचार सध्या चाललाय. कारण या 2 खेळाडूकडे जे कॅलिबर आहे ना ते उच्च दर्जाचं आहे. अगदी जाळ्यामध्ये ते मासे अडकवतात. मात्र या जाळ्यातून आम्हाला कसं बाहेर जायचं हे त्यांना माहिती आहे. तेव्हा ते बरोबर लाल शिंगाळी बनतात, अगदी तेलकट. तीन मध्ये 3. सुहास वर्सेस प्रमोद कोळी. पॅडल स्वीप अजून एक धाव. अजून एक धाव मिळतीये. त्यामुळे आता 2 मध्ये 2 करायचे आहेत. मात्र एक धाव केली तरी सुद्धा टीम मालवणी, म्हणजे आपण बघतो तिथे 7 विकेट गेले होत्या, इथे 3च विकेट गेलेत. त्यामुळे आता मालवणी निश्चिंत आहे. मात्र ते क्लीन विजयासाठी जातील याबद्दल शंका नाहीये. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव, एक एक धाव.
थोडासा उशीर झालाय का एकूणच आपण बघतोय स्ट्रॅटेजी आखण्यासाठी टीम पांजूला म्हणावं लागेल, कारण या दोन फलंदाजांनी जर बघितलं तर चांगली पार्टनरशिप केली आणि त्याच फलित त्यांना मिळते. करायच्या 2 मध्ये 2. रनवे मध्ये थोडीशी चूक, थांबवले, स्वतःला थांबवले, चांगली गोष्ट म्हणेन मी. चला टीम कॅप्टन नवगर या बाजूला या. चला टीम कॅप्टन. ओ लेग ब्रेक हाताळला होता, शेवटपर्यंत वाढ बघितली आणि कट केला. एक धाव इथे झाली आहे, इक्वल अप झाली आहे, जवळजवळ विजय निश्चित आहे. मात्र एक चेंडू मध्ये एक क्लीन विजयासाठी पाहिजे. किती इम्पॉर्टंट असतं आजकाल टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कंपल्सरी चेसचा नियम असतो, मात्र आगरी कोळी मास्टरचं एक क्रिकेट त्याला अपवाद आहे, कारण इथे विकेटला भरपूर महत्व आहे. मालवणी टीम यंदाच्या हंगामात आपण बघतोय ओ यावेळा अफलातून फटके, चेंडू वन बाउंस सीमारेषा गाठणारे 4 धावा. इथे सामना संपलाय. वेल डन मालवणी, अंतिम सामन्यात प्रवेश त्यांचा. अभिनंदन तुमचं आणि फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तितकंच कौतुक टीम पांजूचं आणि हे लकी मैदान आहे, सांगायची गरज नाहीये. अभिनंदन अभिनंदन. सामने चांगले होते आणि चांगली गोष्ट आहे या मैदानावरची. आणि म्हणूनच एक वेगळं मैदान, एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, एक वेगळं कॉन्टेस्ट पाहायला मिळतं आणि त्यातूनच क्रिकेटची एक वेगळी मजा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एन्जॉय करता येते. चला फायनल मॅच. सन्माननीय मनोहर पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपले सगळे ते बंगाली समाजाचे मेंबर्स यांचा आपण एकत्रित सन्मान करूया, कारण त्यांच्यामुळे एकूणच आपला जेवणाचा कार्यक्रम अतिशय चांगला संपन्न झालाय. थँक्यू व्हेरी मच सगळ्या आमच्या मेंबर्स, या बंगाली समाजाच्या सगळ्या मेंबर्स ज्यांनी अतिशय चांगलं काम केलंय आणि या तुमच्या चांगल्या कामामुळेच आमचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालाय असं आम्हाला नक्कीच वाटतंय. धन्यवाद आपलं आणि आपला खास सन्मान निश्चितच आम्ही करू इच्छितोय. चार वाजून 55 झाली आहेत. लगेच 5 मिनिटाच्या अवधीत आपण फायनल मॅच सुरू करतोय. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन मला वाटतं आले तिथे. थँक्यू गणेश भाऊ, वेलकम आपलं आणि फायनल मध्ये प्रवेश.